दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। काल दिनांक 1 तारखेला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला फिर्यादी नामे राहुल कराळे यांनी जी फिर्याद दिली त्या फिर्यादीप्रमाणे त्यांच्यावर त्यांच्या घराशेजारी हल्ला झाल्याची त्यांनी एक प्राथमिक माहिती दिली, ज्याच्यामध्ये 9:40 वाजताच्या दरम्यान ते घरी परत आले असता त्यांच्या घराजवळ त्यांची जी बुलेरो कार होती MH30 BB 2700 ही उभी होती आणि काही अज्ञात इसम मोटरसायकलवर त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला अशी त्यांनी एक फिर्याद दिली आहे। फिर्यादीमध्ये त्यांनी हे देखील म्हटलं आहे की ते आरोपी जे आहेत त्यांनी म्हटले की निकाल बंदूक उडा जाल असे म्हटलं आहे। तर याच्यावरून एक पोलीस स्टेशन सिव्हिल लाईनला CR क्रमांक 378/2026 कलम 109(1) 324(4) 3(5) भारतीय न्याय संहिता याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। याचा आम्ही कसोशीने तपास केला, चौकशी केली। घटनास्थळावर स्वतः प्रभारी अधिकारी हजर होते। त्यानंतर मी स्वतः पोलीस स्टेशनला थांबून ती FIR ड्राफ्ट झाली त्यावेळेला सर्व टीमला सूचना देऊन त्याच्यात आरोपी निष्पन्न करण्यासाठी आमच्या 2 टीम रवाना केल्या। तर त्यामधून आम्ही CCTV फुटेज तपासले घटनास्थळाचे। त्यानंतर घटनास्थळावरून आरोपी जात असतानाचे CCTV फुटेज तपासले। त्याच्यामध्ये निष्पन्न जे आरोपी होते 4 आरोपी निष्पन्न केले। तर 4ही आरोपींना आम्ही अगदी 2 ते 3 तासामध्ये कस्टडीमध्ये घेतलं। त्यात आरोपी क्रमांक 1 हर्षल मंडलिक, 2 चेतन खंडारे, 3 सागर इंगळे आणि 4 वैभव गोपनारे अशी आरोपींची नावं आहेत। यातून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर जी विचारपूस केली त्याच्यामधून जो मुख्य आरोपी याच्यात वैभव गोपनारे असल्याचं निष्पन्न झालं। याचे जुने पूर्व वैमनस्यामधून ही घटना घडल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न होत आहे। कारण इंटरोगेशनमध्ये आरोपीला विचारल्यानंतर त्यांनी त्यांची खुन्नस होती आणि एकमेकाकडे बघणं, डोळे वटारणं या पद्धतीच्या काही त्यांच्या गोष्टी सुरू होत्या आणि त्यातून ही घटना घडल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे। त्याचप्रमाणे सदर घटनेचे CCTV फुटेज आम्ही तपासले असता घटनास्थळाची शहानिशा केली असता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अग्निशस्त्राचा वापर किंवा तलवारीचा वापर केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत नाहीये आणि सर्व 4ही आरोपींना आम्ही अटक करून आज मान्य न्यायालयासमोर हजर करणार आहोत। त्यांच्या PCR साठी आम्ही मान्य न्यायालयाला विनंती करून पुढच्या तपासासाठी ताब्यात घेऊन पुढील जो तपास आहे तो तपास आम्ही कॅरी ऑन करणार आहोत। त्या तपासामध्ये ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील भविष्यामध्ये त्याप्रमाणे आरोपी वाढ असतील किंवा कलम वाढ असतील त्या गोष्टी आम्ही तपासादरम्यान करणार आहोत। धन्यवाद। सर, याच्यामध्ये फायरिंग झाली नाही, प्रथमदर्शनी याच्यामध्ये जी घटना घडली त्याचे CCTV फुटेज आहेत। त्या ठिकाणची सगळी माहिती आपण घेतली आणि फायरिंगची कुठलीही घटना त्या ठिकाणी घडल्याचं निष्पन्न होत नाही। नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज। हम सिर्फ जानकारी देने का ही कार्य नहीं करते बल्कि लोकशाही के चौथे मजबूत आधार स्तंभ की भूमिका निभाने का भी कार्य करते हैं। देश दुनिया से आने वाली सभी ब्रेकिंग न्यूज से अपडेट रहने के लिए आज ही दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।